सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनांवरून सगळीकडेच खूप मोठी चर्चा सुरू आहे हे आपल्याला माहीतच आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS, सध्याची NPS आणि आता नव्याने आलेली सुधारित पेन्शन योजना, या तिन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? आजच्या या विश्लेषणात आपण राज्य सरकारच्या अधिकृत माहितीच्या आधारे याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर शोधणार आहोत. हे फक्त आकडे नाहीत, तर हे आपल्या सुरक्षित भविष्याचं एक अतिशय महत्त्वाचं गणित आहे. तर चला सुरू करूया. आज आपण या 6 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला पेन्शन योजनांची ओळख, मग आर्थिक योगदान, त्यानंतर बाजारातील जोखीम विरुद्ध सरकारी हमी, निवृत्तीनंतरचे अतिरिक्त लाभ, कर्मचाऱ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो आणि शेवटी काही महत्त्वाचे विचार. तर सर्वात आधी वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, पेन्शन योजनांची ओळख, म्हणजेच आपल्या आजच्या या मुख्य स्पर्धकांची ओळख. आता दुसऱ्या भागाकडे जाऊया, आर्थिक योगदान, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनांमध्ये प्रवेशाची किंमत काय आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPSची सर्वात मोठी जमेची बाजू काय होती, तर कर्मचाऱ्यांचे 0% आर्थिक योगदान. पण NPS आणि नवीन सुधारित योजना या दोन्ही आधुनिक व्यवस्थांमध्ये चित्र बदललं आहे. इथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातून 10% योगदान देणं सक्तीचं आहे. होय, शासन यात स्वतःचा 14% वाटा उचलतं हे नक्की, पण तरीही कर्मचाऱ्यांच्या खिशातून जाणारी ही एक मोठी रक्कम आहे, नाही का? आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, हमी विरुद्ध शेअर बाजार. इथे आपण पाहणार आहोत की आपल्याला नक्की कशाची शाश्वती मिळतेय. हा आकडा नीट पहा, 50%. नवीन सुधारित योजनेने जुन्या OPS योजनेप्रमाणेच एक खूप मोठा दिलासा दिलाय. तो म्हणजे कर्मचाऱ्याच्या शेवटच्या बेसिक वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याची हमी. हा आकडा खऱ्या अर्थाने निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेचा एक भक्कम आधार आहे. आता इथे 2 अगदी वेगळे विचारप्रवाह समोर येतात. NPSचा विचार केला तर तिथला परतावा हा पूर्णपणे शेअर बाजाराच्या मूळवर म्हणजेच नफा तोट्यावर अवलंबून असतो, आणि वरून तिथे महागाई भत्ता म्हणजेच आपला DA सुद्धा मिळत नाही. पण दुसरीकडे सुधारित योजनेने मात्र शासनाची सुरक्षितता पुन्हा एकदा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे काय, तर शेवटच्या वेतनाचा 50% पेन्शनची गॅरंटी आणि त्यासोबत वाढत्या महागाईनुसार DA मिळण्याची पक्की खात्री. एका बाजूला बाजारातील जोखीम आहे तर दुसऱ्या बाजूला शासनाची ठोस हमी. आता भाग 4 कडे वळूया, निवृत्तीनंतर मिळणारे अतिरिक्त लाभ आणि यामागे लपलेली एक मोठी तडजोड. आता या गोष्टीकडे तुमचं विशेष लक्ष हवंय. एक रकमी रक्कम. NPS मध्ये कसं असतं, निवृत्तीच्या वेळी जी एकूण रक्कम जमा होते त्यातली तब्बल 60% रक्कम आपल्याला एक रकमी हातात मिळते. पण नवीन सुधारित योजनेत कर्मचाऱ्यांच्या अंशदानातून तयार झालेली ही एक रकमी रक्कम निवृत्तीच्या वेळी मिळणारच नाही. अगदी 0% एक रकमी परतावा. ही खरोखरच विचार करायला लावणारी आणि खूप मोठी तडजोड आहे. पण घाबरून जाऊ नका, सर्वच गोष्टी काही बदललेल्या नाहीत. काही सुरक्षा जाळे आजही तसेच आहेत. जसं की सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटी, कुटुंबासाठीचे निवृत्तीवेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन आणि वैद्यकीय कारणास्तव मिळणारे निवृत्तीवेतन. हे महत्त्वाचे लाभ या तिन्ही योजनांमध्ये अगदी समान आहेत. म्हणजे शासनाने या मूलभूत गरजांना कुठेही धक्का लावलेला नाही. आता हे पाहणं थोडं कठीण वाटू शकतं, पण जुन्या OPS योजनेचे जे काही सुवर्ण लाभ होते ते आता कायमचे इतिहास जमा झाले आहेत. जनरल प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच GPF, गटविमा योजना, पेन्शनचं कम्युटेशन म्हणजे 40% रक्कम आधीच काढून घेण्याची सुविधा, स्वेच्छानिवृत्तीचे फायदे आणि वित्त आयोगाच्या पुनर्रचनेनुसार पेन्शनमध्ये होणारी वाढ, हे सगळे भारी फायदे आताच्या आधुनिक योजनांमधून काढून टाकण्यात आले आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागेल. याशिवाय आणखी एक खूप मोठा बदल झालाय, तो म्हणजे सेवेच्या कालावधीचा. पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी जुन्या योजनेत फक्त 10 वर्षांची सेवा पुरेशी असायची, पण आता तसं नाहीये. आत्ताच्या नवीन आधुनिक योजनांमध्ये तुम्हाला पूर्ण निवृत्ती वेतन मिळवायचं असेल तर किमान 20 वर्षांची सेवा पूर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आता आपण आलो आहोत भाग 5 वर. सर्वांच्या मनात असलेला प्रश्न, कर्मचाऱ्यांसाठी यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, ही निवड कशी करायची? तर मग आता खरा प्रश्न उभा राहतो की कर्मचाऱ्यांनी नक्की निवडायचं काय. बघा, जर तुमचं प्राधान्य सुरक्षिततेला असेल, म्हणजे शेअर बाजाराची कसलीही जोखीम नकोय, दर महिन्याला एक फिक्स रक्कम हवी आहे आणि वाढत्या महागाईनुसार DA पण हवाय, तर सुधारित योजना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला निवृत्तीच्या वेळी घर बांधण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एका मोठ्या रकमेची गरज असेल तर NPSचा 60% एकरकमी परतावा जास्त फायदेशीर ठरू शकतो. सुधारित योजनेत जुने सगळे फायदे नसले तरी 50% गॅरंटीड पेन्शनमुळे
ती जुन्या ओपीएसची सर्वात जवळची आधुनिक आवृत्ती नक्कीच वाटते. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या भागाकडे, भाग 6, अंतिम विचार आणि निवृत्ती सुरक्षितेचे भविष्य. आता हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो. 50% पेन्शनची गॅरंटी आणि महागाई भत्ता सोबत आणणारी ही नवीन सुधारित योजना खरोखरच त्या जुन्या सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या ओपीएसची जागा घेऊ शकेल का, की एकरकमी रक्कम हातात न पडल्यामुळे ती थोडी अपूर्णच वाटेल? विचार करा. याचं उत्तर येणार काळ आणि तुमचं स्वतःचं आर्थिक नियोजनच ठरवेल. हे विश्लेषण तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. तोपर्यंत धन्यवाद.